सचिन खेडेकर, संतोष जुवेकर आणि शिल्पा तुळसकर यांच्यासोबत मराठी चित्रपटात मला काम करायची संधी लाभली आणि शूटिंग सुरू असताना त्या सेटवर माझ्यासोबत एक अद्भुत घटना घडली. खरं म्हणजे या सिरीजला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी खूप लिनियर पद्धतीने जाईन असा विचार केला होता. लिनियर म्हणजे स्टेप बाय स्टेप माझ्या आयुष्यात काय काय घडत गेलं याचा प्रवास, एक जर्नी. पण कदाचित ते थोडंसं कंटाळवाणं होऊ शकतं, बोरिंग होऊ शकतं. म्हणून आजच्या एपिसोडला एक थोडंसं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या पहिल्या एपिसोडची लिंक मी खाली देतो आहे, कारण पहिला एपिसोड जर तुम्हाला मिस झाला असेल तर तो नक्की बघा. तर डोंट बी स्कॅर्ड टू स्टार्ट ओव्हर, यू मे लाईक युअर न्यू स्टोरी बेटरच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घडलं असं की एक मराठी फिल्मचं शूट होणार होतं. त्यासाठी कास्टिंग कोऑर्डिनेटरने माझे फोटो मागवलेत. मी माझे फोटो पाठवून दिलेत आणि काही दिवस याचा रिस्पॉन्स नव्हता, म्हणून मी फॉलोअपसाठी त्याला फोन केला. म्हटलं काय झालं? तर त्याने मला उत्तर दिलं की तुझे फोटोज रिजेक्ट केलेत आणि त्यासाठी ऑडिशनची स्क्रिप्ट तुला पाठवलेली नाही आहे. म्हटलं ठीक आहे, विषय संपला. मीनवाईल मला असं कळालं की माझ्या बाबांनी पण फोटो पाठवले होते आणि माझ्या बाबांना त्यांनी शॉर्टलिस्ट केलं होतं आणि त्यांना ऑडिशनसाठी बोलावलं होतं. तर माझ्या बाबांना थोडासा ड्रायव्हिंगचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ड्रॉप करण्यासाठी मी त्यांना घेऊन गेलो. ऑडिशन होतं कलंगूटला एका हॉटेलच्या ऑडिटोरियममध्ये. इतका वेळ पार्किंग लॉटमध्ये बसून काय करणार, म्हणून त्यांना ड्रॉप करण्यासाठी मी तिकडे ऑडिटोरियममध्ये गेलो. तर तिकडे जे असिस्टंट डायरेक्टर होते फिल्मचे त्यांनी मला ओळखलं आणि ते मला म्हणायला लागले की तुझे फोटोज आम्ही रिजेक्ट केले होते, पण तुम्ही आलेलाच आहात तर तुम्ही ऑडिशन का नाही देत? आणि मी पण तयार झालो. त्यांनी मला स्क्रिप्ट दिली, मी प्रिपेअर केलं आणि मी ऑडिशन दिलं. ज्या कॅरेक्टरसाठी मला रिजेक्ट केलं होतं त्याच कॅरेक्टरसाठी मला त्यांनी शॉर्टलिस्ट केलं. त्यानंतर माझी लुक टेस्ट झाली, आयुष्यातली पहिली लुक टेस्ट. मी पहिल्यांदा एका वॅनिटी व्हॅनमध्ये आत होतो. एक मेकअप मॅन आणि हेअरस्टायलिस्ट होती. तर त्यांनी माझा अपिअरन्स, माझा अटायर हे सगळं फिक्स केलं आणि सचिन खेडेकरांच्या समोर नेऊन मला उभं केलं. त्यांनी अशी एक नजर फिरवली माझ्यावर आणि ओके म्हणाले. त्याच्यानंतर शूट सुरू झालं. 4 दिवस माझं शूट होतं त्यांच्यासोबत आणि अजून 4-5 दिवसांचं शूट बाकी होतं. तर पणजीत सध्या मी इथे आहे, तिथे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या बाहेर एक छोटासा पार्किंग लॉट आहे, तुम्ही बघू शकता. तर तिथे ही घटना घडली. असाच मी कंपाऊंडवर बसलो होतो आणि मी छोटा आर्टिस्ट असल्यामुळे माझ्यासाठी वॅनिटी व्हॅन नव्हती. तिकडे सेटवरचा चहावाला होता, प्रोडक्शनची टीम होती, वॅनिटी व्हॅन लागल्या होत्या आणि मी बसलो होतो. तर एक सद्गृहस्थ माझ्यासमोर आले आणि माझ्याकडे असं बोट दाखवून मला विचारायला लागले की वर्धन कामत का? मी म्हटलं हो. तर म्हणायला लागले नाईस टू मीट यू. अनोळखा माणूस आणि तुम्ही फार छान काम करता, फार सुरेख काम करता असं म्हणायला लागले. मी हसलो आणि मला म्हणायला लागले की मला सचिनने सांगितलं. म्हटलं कोण सचिन? खेडेकर. खेडेकर अशा पद्धतीने म्हणाले की मी खूप इम्प्रेस झालो. मला असं वाटलं की यांचा लंगोटिया रचणार आहे सचिन खेडेकर. आणि बोलता बोलता खूप काही सांगून गेले. म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील खूप दिग्गज कलाकारांची नावं त्यांनी घेतली आणि म्हणाले की हे सगळे माझे क्लासमेट्स आहेत. मी को रायटर आहे, को डिरेक्टर आहे काही फिल्म्समध्ये. आणि मी ज्या कंपाऊंडवर बसलेलो तिथून अचानक मी खाली झेप घेतली. म्हटलं एवढा मोठा माणूस माझ्यासमोर उभा आहे आणि मी असा बसणं योग्य नाही. तर मी उतरलो खाली, त्यांना हात दिला, म्हटलं नाईस टू मीट यू सर. तर म्हणायला लागले एक फेरफटका मारूया. म्हणून आम्ही तिथून जरा पुढे चालत गेलो. तर मला म्हणायला लागले की आपली ओळख आहे मुंबईत मराठी सिनेसृष्टीत आणि गोव्याचा एक कलाकार म्हणून मला खूप आत्मीयता आहे तुझ्याबद्दल. तर मी तुझे रेफरन्सेस देईन पुढे. आणि मला असं झालं की माझ्या आयुष्याला आता एक वेगळी कलाटणी मिळते की काय. तर मी खूप वेगळी स्वप्न बघू लागलो. तर मला म्हणायला लागले की वर्धन, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर पोर्टफोलिओ खूप महत्त्वाचा. आणि मी हे ऐकलं होतं याआधी
आणि मी माझ्या एका फेसबुक मित्राकडे फोटोग्राफरकडे गेलो पण होतो की मला पोर्टफोलिओ करायचा आहे, पण त्याने जे बजेट दिलं होतं त्यावेळी तेव्हा माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, त्यामुळे मी केलं नव्हतं. तर जेव्हा सरांनी प्रश्न काढला त्यांना म्हटलं की हो सर मला करायचं आहे, मी विचार पण केला होता, पण माझं बजेट नव्हतं तेव्हा, पण आता तुम्ही पण म्हणालात सो मला करायचंच आहे. तर म्हणायला लागला माझ्या खूप ओळखी आहेत, खूप चांगले फोटोग्राफर्स आहेत माझ्याकडे आणि मी खूप लोकांचे पोर्टफोलिओ बनवलेले आहेत, तुझाही बनवून देईन. म्हटलं वाव छान मस्त. मी सहज प्रश्न विचारला की काय होईल सर, म्हणजे काय असेल बजेट्स वगैरे, कारण मला काही कल्पना नाही याची. तर मला म्हणायला लागले की बाहेरच्या लोकांना आउटसाइडर्सला मी 5-6 लाख रुपयामध्ये करून देतो, तू गोव्याचा असल्यामुळे मी 3 लाखात मी करून देईन. आणि मी पाऊल मागे घेतलं. म्हटलं 3 लाख मनात विचार केला की एवढे पैसे मी कुठून आणणार, माझ्याकडे नव्हते, बाबांकडे मागितले आणि मी कुठे फसलो पुढे, तर मग त्यांची रिकव्हरी कशी, परत पैसे कसे देणार. म्हटलं ऑनेस्टली इथे सांगितलेलं बरं आणि त्यांना सांगितलं की सर माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, म्हणजे मला करायची इच्छा आहे, तुम्ही सांगितलं त्याचं महत्त्व मला कळतं आहे, पण खरंच माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत सध्या. तर म्हणाला ठीक आहे, मी समजू शकतो तुझी परिस्थिती, तू पण नवीन आहेस, सो मला म्हणायला लागलं की 2.5 लाखपर्यंत आपण फायनल करू. म्हटलं वाव दिस लुक्स लाईक अ गुड डील, म्हणजे झटक्यात 50,000 रुपयाचा डिस्काउंट दिला यांनी. मी त्यांना पुढे म्हटलं सर पण 2.5 लाख हे पण माझ्यासाठी खूप मोठा अमाऊंट आहे माझ्यासाठी, अजून काही कमी होऊ शकतं का. तर ते म्हणायला लागले वर्धन बघ, वेगवेगळ्या लेवलचे फोटोग्राफर असतात. 3 लाखाचा जो फोटोग्राफर होता जो मी तुला रेकमेंड करत होतो तो खूप टॉप लेवलचा फोटोग्राफर होता. त्याच्या खाली 2.5 लाखामध्ये, आता तुझं एवढं पण बजेट नसेल तर 2 लाखात आपण करू शकतो. आय विल मॅनेज समहाव सम गुड फोटोग्राफर अँड लेट्स डू इट. तेव्हा मी त्याला माझी खरी बाजू सांगितली. म्हटलं सर मी ॲक्च्युली फुल टाईम ॲक्टर नाही आहे, मी HDFC सिक्युरिटीजमध्ये काम करतो, मला महिन्याला 12,000 रुपये पगार आहेत, वर्षाचं पकडलं तर 1,44,000 रुपये होतात आणि ते पूर्ण सेविंग त्याच्यात नाही होत, त्यात पण माझं एक्सपेंडिचर असतं. 2 लाख पण शक्य नाही आहे. म्हटलं ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड. म्हणायला लागला आपण, माझे अनेक फोटोग्राफर मित्र आहेत, मी 1.5 लाखपर्यंत करून देतो. आत्ता मी या माणसाला चांगल्या प्रकारे ओळखलं. हा 5 मिनिटात 3 लाखावरून 1.5 लाखपर्यंत घसरला आणि मग मी ठरवलं की हा ज्या पद्धतीने माझ्याशी खेळ खेळतोय त्याच पद्धतीने मी पण याच्याशी खेळ खेळणार आहे. आणि मी त्याला सरळ सांगितलं नाही सर 1.5 लाख पण माझं बजेट नाही आहे. तर मला म्हणायला लागले तू काय, तुझ्या मनात काहीतरी असेल ना बजेट. म्हटलं नाही सर, मला एवढे बजेट्स असतात याची कल्पनाच नव्हती, मी पहिल्यांदाच हे फिगर्स तुमच्याकडून ऐकतोय. म्हणाला एक फायनल करू, हा फिल्म शूट झाल्यानंतर लगेच आपण पोर्टफोलिओ शूट करू, 1 लाख रुपयात आपण शूट करूया, फायनल करूया. सर म्हटलं नाही खरंच नाही 1 लाख रुपये. किती देऊ शकेल, 50,000 देऊ शकेल. म्हटलं नाही सर, ॲक्च्युली झालं काय, मी तुमच्याकडे येण्यापूर्वी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो, त्याने मला 20,000 रुपयांचं बजेट दिलं होतं, त्याला पण मी होल्डवर ठेवलं आणि मी त्याला विचारलं की 10,000 रुपयामध्ये होऊ शकतं का. हे जेव्हा मी त्याला सांगितलं तेव्हा ह्या माणसाने मला परत एकदा हात दिला. मला बेटर लक नेक्स्ट टाईम वर्धन, गॉड ब्लेस यू, ऑल द बेस्ट इन युअर फ्युचर एंडेवर्स. आणि हा माणूस गायब झाला. तर अशी माणसं असतात, 3 लाखांवरून 20,000 पर्यंत येणारी झटक्यात. अवघ्या 5-10 मिनिटात हे सगळं घडलं आणि हा माणूस माझ्या डोळ्यांसमोरून गायब झाला. ही एक किरकोळ गोष्ट आहे जी माझ्यासोबत घडली. अशा प्रकारची बरीच स्वप्नं लोक दाखवित असणार मुंबईत आणि काय काय त्यांना सांगत असणार मला माहीत नाही, पण हे माझ्यासमोर असं लाईव्ह घडलेलं उदाहरण आहे. तर याची आठवण का झाली, आज मी तिथेच माझी गाडी पार्क करून उभा आहे आणि ह्याच कंपाऊंडवर, हा कंपाऊंड दिसत असेल तर ह्याच कंपाऊंडवर मी खाली बसलेलो. तर म्हटलं की आत्ता थोडा वेळ पण आहे माझ्याकडे, व्हिडिओ करू याचा. सो दॅट्स इट. आजचा एपिसोड मी इथेच संपवतो आहे. कशी वाटली स्टोरी, किंवा तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडली आहे का यापूर्वी, मला लिहून कळवा, नक्कीच वाचायला आवडेल. परत भेटू लगेच. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग असोसिएटेड विथ माय चॅनल.